नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागाचा सविस्तर मजकूर. चला तर मग सुरुवात करूया. आजच्या भागाची सुरुवात होते रुग्णालयातील त्या भावनिक क्षणापासून. काव्याला शुद्ध येते आणि पार्थ डॉक्टरांना बोलवण्यासाठी घाई करत असतो. पण काव्या त्याला थांबवते. ती शांतपणे सांगते की तिला डॉक्टरांपेक्षा या क्षणी पार्थची जास्त गरज आहे. तिच्या शब्दात प्रेम, विश्वास आणि आपलेपणा स्पष्ट जाणवतो. काव्या सांगते की तिला इतर कोणाचीही गरज नाही, तर तिच्या नवऱ्याच्या हातून काळजी घ्यायची गरज आहे. पार्थ मात्र आतून तुटलेला असतो. तिच्या अपघातामुळे आणि तिच्या परीक्षेबाबत घडलेल्या प्रसंगामुळे तो स्वतःलाच दोष देत असतो. काव्या त्याला समजावते, त्याचे डोळे पुसते आणि वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न देखील करते. इथेच मोठा धक्का समोर येतो. काव्याची महत्त्वाची परीक्षा सुरू होऊन 1 तास उलटलेला असतो. पार्थ अपराधीपणाने सांगतो की तो तिला वेळेत परीक्षेला पोहोचवू शकला नाही. हे ऐकून काव्यालाही खूप धक्का बसतो. पण ती खचत नाही. उलट ती प्रार्थना करते की तिचा ओजीबोका तर तिला आता परत मिळाला आहे ना. आणि ती उलट पार्थलाच धीर देते. ती खूप सुंदर उदाहरण देते. जर एखादी ट्रेन सुटली तर आपण प्रवास सोडत नाही, दुसरी ट्रेन पकडतोच. असंच आयुष्याचंही आहे. एक संधी गेली म्हणून सगळं संपत नाही. ती पुन्हा अभ्यास करणार, दुप्पट मेहनत घेणार आणि स्वप्न पूर्ण करणार, असा तिचा निर्धार ती व्यक्त करते. यानंतर दोघे घरी परततात. घरात स्वागताची तयारी झालेली असते. औक्षण, प्रेमाने घातलेलं स्वागत आणि कुटुंबाचा आधार, या सगळ्यामुळे वातावरण भावनिक होतं. सगळे काव्याला धीर देतात. एक संधी गेली म्हणून आयुष्य थांबत नाही असं सांगून तिला पुन्हा उभं राहण्याची प्रेरणा देखील देतात. पार्थ काव्याला उचलून थेट त्यांच्या खोलीत घेऊन जातो. हा क्षण खूपच खास ठरतो. दोघांच्या नात्यातला दुरावा पूर्णपणे मिटलेला दिसतो. खोलीत गेल्यानंतर काव्या जुन्या आठवणींमध्ये रमते. ती तिच्या स्वप्नांचा, अभ्यासाचा आणि गेलेल्या महिन्यांचा उल्लेख करते. काही क्षण भावनिक होतात, पण दोघेही पुन्हा स्वतःला सावरतात. काव्या स्पष्ट सांगते की आता ती भूतकाळात अडकून राहणार नाही. पुढच्या संधीसाठी तयार होणार आहे. तिच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पार्थसोबत नातं अधिक घट्ट झालं, हे अधिक महत्त्वाचं आहे. दरम्यान दुसऱ्या बाजूला रम्या मात्र या सगळ्यामुळे अस्वस्थ होते. तिच्या मनात अजूनही वेगळे विचार सुरू असतात. ती परिस्थिती स्वीकारण्यास तयारच नसते. त्यामुळे पुढे काहीतरी नवीन वळण घेणार आहे याची कल्पना देखील आपल्याला लागते. भागाच्या शेवटी एक हलका, गोड प्रसंग दाखवला जातो. पार्थ काव्यासाठी फळांचं सॅलड घेऊन बनवून तिला हाताने भरवताना दिसतो. दोघांमधील प्रेम आणि जवळीक पुन्हा एकदा सुंदरपणे दिसून येते. एकूणच आजचा भाग भावनिक, प्रेरणादायी आणि नात्यांमधील विश्वास अधोरेखित करणारा होता. काव्याची सकारात्मकता आणि पार्थचं प्रेम हीच या भागाची खरी ताकद होती. उद्याच्या भागात काही नवीन ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. विशेषतः रम्याच्या निर्णयामुळे परिस्थिती पुन्हा बदलू शकते. तुम्हाला आजचा भाग आणि आजचा टर्निंग पॉईंट कसा वाटला ते नक्की सांगा. काव्या पुन्हा जोमाने परीक्षेची तयारी करेल का आणि पुढे काय घडेल? रम्याचा पुढचा प्लॅन काय असेल हे नक्की तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये कळवा. तर मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या भागामध्ये. तुम्ही तुमचा वेळ देऊन या रिव्ह्यू चॅनलवरचा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे. चॅनलला सबस्क्राईब करा.